हा स्पर्धा ही निकोप असली पाहिजे आणि अजून त्यांची तर उमेदवारी कुठं जाहीर नाही. म्हणजे परिस्थिती अशी आहे की ते अजून आपण कुठे आहोत हे ओळखत आहेत. त्यांचं आपण जर पाहिलं तर त्यांचा अजून पक्ष कुठला, यांची साथ पण पाहिजे पण त्यांचा स्पर्शही नको, अशा विविध गोंधळामध्ये त्या ठिकाणी त्यांची मनस्थिती आहे. त्यामुळं ज्यावेळी ते प्रत्यक्षात इलेक्शन चालू होईल त्यावेळी निश्चितपणे आपण त्याच्यावर भाष्य करू. पण आज घटकेला अधिकृत उमेदवार म्हणून एखाद्या ह्याचा पक्षाचा धैर्यशील संभाजीराव माने हे एकमेव नाव या ठिकाणी पक्षाच्या वतीनं जाहीर करण्यात आलं. विलंब नव्हता, ही प्रक्रियेचा भाग आहे. आणि आता आपण बघितलं तर माझं एकट्याचं नाव जाहीर झालेलं नाही, तर 8 लोकांची नावं या ठिकाणी जाहीर झालेली आहेत आणि पार्टीच्या पहिल्या यादीमध्ये माझं नाव आहे. त्यामुळं जी यादी पहिली आहे त्यामध्ये जर मी पहिलाच यादीमध्ये असेल तर त्याला विलंब म्हणता येणार नाही. त्या प्रक्रियेमधनं या ठिकाणी डायलॉग एखाद 2 पार्ट्यांचा असतो, 2 मित्रांच्या मध्ये या ठिकाणी डायलॉग होतो. तशाच पद्धतीनं 2 पार्ट्यांच्या मध्ये त्याच्यावरचा डायलॉग झाल्यानंतर मूर्त स्वरूप यायला काही या ठिकाणी वेळ लागतो. मी आपल्याला सांगू की आज मागच्या तिरंगीचा फायदा मला झालेल्याचं आपणच सांगितलं. आता जर तिरंगी झाली, चौरंगी झाली, सतरंगी झाली तरी सुद्धा त्याचा फायदा कुणाला होईल ते काळच या ठिकाणी सांगेल. निश्चितच मी आपल्याला सांगेन की किती लढती होतात याच्यावर निकाल अवलंबून नसतो. लोकांना अपेक्षित असणारा खासदार कोण आहे, कोण त्यांच्या कामाचा आहे, कोण त्यांचे प्रश्न सोडवतोय, कोण त्यांचा लोकसभेमध्ये आवाज म्हणून काम करतोय, कोण त्यांच्या कामाला न्याय देण्यासाठी म्हणून त्याच्याकडे त्याचं विजन आहे आणि त्या ट्रॅकवर आपल्या लोकसभा मतदारसंघाला राष्ट्रीय प्रवाहामध्ये नेतोय. ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या स्तरावरचे जे प्रश्न असतात हे राष्ट्रीय स्तरावरचे नसतात. तर जे या ठिकाणी मी काम करतो ते संसदीय लोकशाहीमध्ये काम करतो आणि त्यामध्ये माझं जे योगदान आहे याचं अॅनालिसिस ज्यावेळी लोक करतील त्यावेळी निश्चितपणे मला खात्री आहे की दूध का दूध और पाणी का पाणी होईल आणि चांगल्या माणसाची निवड या ठिकाणी लोकांनी मागच्या वेळी केली. त्याच माणसाला परत संधी देण्याचं काम या ठिकाणी माझी आम जनता निश्चितपणे करेल ही माझी निश्चितपणे खात्री आहे. त्यामुळं मी कधीही नेगेटिव्हिटीकडे गेलो नाही आणि आत्ताची ही इलेक्शन मी पॉझिटिव्ह अजेंड्यावर ज्या ठिकाणी जिंकणार आहे.